राणी, हे बघ, आपण किती प्रॉब्लेम फेस करतोय आता तुला कळतंय ना? अशा परिस्थितीत आपल्याकडे पैसे असणं खूप इम्पॉर्टंट आहे अगं. त्यासाठी थोडं स्ट्रगल करावं लागेल, थोडं सॅक्रिफाईस करावं लागेल. सर पण तुम्ही नजरेसमोर नसणं आता नाही होत सहन मला. तुमच्याशिवाय कशातच मन लागत नाहीये. तू ऐकतेस ना मी जे काही बोलतोय ते? ऐकते मी. मी इथून जाऊ नये अशी इच्छा आहे का तुझी? राणी, राणी ऐक माझं. राणी काय झालं? सर माझीच काय, आभा आणि मालती मॅडमला सुद्धा नाही आवडणार आहे. तुम्ही इथेच कुठली तरी दुसरी नोकरी नाही बघू शकत का? किंवा ते काम तुम्ही इथून नाही करू शकणार का? ऐक बस, इकडे बस 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 बस. आणि तुला असं वाटतं का की मी प्रयत्न केलाच नसेल? अगं जॉब मार्केट खूप सॅच्युरेटेड झालंय. एवढ्या हेवी अमाऊंटचं पॅकेज मला इथे कुठेतरी मिळणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तू खुश व्हायचं सोडून मला असे उलटे सुलटे सजेशन्स देतेस ना, मला एक्सपेक्टेड नव्हतं तुझ्याकडनं. नाही सर, मी फक्त. आणि हे बघ, मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण सध्या ना आपण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. असं इमोशनली विचार करून चालणार नाहीये. पण हा सर, तुम्ही एवढे हुशार आहात, तुम्हाला इकडे पण कोणीही नोकरी देईल. की ओव्हर कॉन्फिडंट कशी असू शकतेस माझ्या बाबतीत? तसं नाही सर. हे बघ, पण मी तुला शेवटचं सांगतोय, मला हा जॉब करायचा आहे आणि मी दिल्लीला जाणार आहे. दॅट्स फायनल. ठीक आहे, मी समजू शकते. कधी निघणार आहात तुम्ही? मला ना अजून एक विचारायचं होतं. मी पण येऊ का तुमच्या बरोबर? काय काय बोलतेस तू? तुला माझ्यासोबत यायचंय? वा, ग्रेट. म्हणजे आपले इतके सगळे एफर्ट्स जे आपण घेतले होते तुझ्यासाठी, ते सगळे वाया घालवायचे आहेत तुला. तुझा अभ्यास, तुझी परीक्षा सोडून तू माझ्यासोबत येणार आहेस. यासाठी मोटिवेट नव्हतं केलं मी तुला की तू सगळं काही तुझं सोडून माझ्यासोबत यायला रेडी होशील. हा सिरियसनेस आहे तुझा अभ्यासाला घेऊन? आता काय झालं? डोळ्यात पाणी काय तुझ्या? आणि मला जॉब मिळाला आणि तुला आनंद होत नाहीये यार. सर असं नाहीये. कम ऑन. पण आता तुम्ही माझ्यापासून दूर जाणार आहात तर मी काय जा असं म्हणू का हसून? आता तिकडे गेल्यावरती तुम्ही काय खाणार, काय पिणार, कसं राहणार याची काळजी वाटते मला. म्हणून मी म्हणलं की मी चलते सोबत, तर माझ्यावरती चिडलात तुम्ही. आता काय तुमची काळजी सुद्धा नाही करायची का मी? आय एम रिअली सॉरी राणी, मी तुला रडवलं. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत ना, त्या जाणून घ्यायच्यात मला, म्हणून मी हे सगळं केलं. आणि यात रडण्यासारखं काय आहे ग? तुम्हाला नाही कळणार. मी जाऊ द्या. अगं पण काय रे इंद्रा, काय करतोय तुम्ही? मी राणीला गुड न्यूज देत होतो. कसली गुड न्यूज? आई, आबा, मला जॉब मिळालाय. अरे वा, ही खरंच आनंदाची बातमी आहे. मालती, गोडाचं करा काहीतरी. वा इंद्रा, मला तर ना खात्री होतीच की इंद्रा लवकरात लवकर जॉब मिळवून दाखवेलच. आबा, आशीर्वाद द्या. अरे असो, ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मोठा हो, तुझं काम चालू झालंय, ही वकील होते, सगळं कसं नीट होत आहे आता. जॉब तर मला मिळालाय, बट द बेस्ट पार्ट इज हा जॉब रिमोट आहे. म्हणजे अगं म्हणजे मी कंटिन्यू वर्क फ्रॉम होम करू शकतो. अरे वा, सगळं छान झालं. तर चला, मी देवासमोर साखर ठेवते. चला. म्हणजे तुम्ही? गंमत करत होतो. सर